थांबतो. मला खूप आवडलेली गजल आहे. त्यामागचं एक भावना अशी आहे की आपण समाजाबद्दल बोलतो, भाषेतूनच समाज होते, समाजाबद्दल बोलतो. ती एखादी रचना जर अशी आपल्याकडे आली की जिची मांडणीच समाजात्मक आहे. रचना असतात त्याला चाली लावणं पण सोपं. चाली लावण्याचा प्रश्न नाही, चाल तर वर्तमानपत्राच्या आग्रह लेखाला लावता येऊ शकतो. तो पण खऱ्या अर्थाने समाजात्मक ते मी तुम्हाला सांगितलं होतं ना, झालं गेली तसंच हा समाज जेव्हा तुमच्या रचनेमध्ये येतो आणि तो तुमच्या समोर येतो तेव्हा चाली मांडणं एवढं तिखट होऊन जातं की हा संवाद माझ्या स्वरांच्या मार्फत बदललेले सूर बरकाला गाईड केले. तो जरी आला तर मग चालू मांडण्याचा अर्थ काय, तो राहिला तर त्याला अर्थ आहे. असं जेव्हा येतं तेव्हा आव्हानात्मक असतं. अशी एक रचना आली. देवगड वाड्याची एक मुलगी आमची माधुरी, तिने एक रचना पाठवली होती. तर तिने स्वरबद्ध करायचा प्रयत्न केला. अजून मैफिलीमध्ये गायची हिंमत झाली नाही, पण तुम्हाला ऐकतो. समाजात्मक लिखाणही आहे आणि समाजात्मक तिची चाल लावण्याचा माझा प्रयत्न सुद्धा आहे. तर बघा कशी सांगितलं. तुझे अंदाज चुकल्याचा, तुझे अंदाज चुकल्याचा तुला तुला तुझे अंदाज चुकल्याचा तुला अंदाज आला ना तुला अंदाज आला ना, तुझे अंदाज चुकल्याचा तुला अंदाज आला ना तुला अंदाज आला ना. तुझे कोणीच नसल्याचा, तुझे कोणीच नसल्याचा तुला अंदाज आला ना, तुझे अंदाज चुकल्याचा तुला अंदाज आला ना. शेर असेल काय का सुंदर, किती साधारण, किती गहन. तिची ना सावली दिसली, तिची ना सावली दिसली, तिचे ना वाजले पैंजण, ना सावली दिसली ना वाजले पैंजण, तिची ना सावली दिसली, तिचे ना वाजले पैंजण. तिची ना सावली दिसली, तिचे ना वाजले पैंजण. तिने ना सावली दिसली ना वाजले पैंजण. काय झालं सावर? तिने रस्ता बदलल्याचा तुला अंदाज आला ना. तिने रस्ता बदलल्याचा तुला अंदाज आला ना, अंदाज आला ना. तिच्या पाशी तिच्या पाशी स्वतःचे मन पुणेसे मोकळे केले. तिच्या पाशी स्वतःचे मन पुणेसे मोकळे केले. शक्य
तिच्या पाशी स्वतःचे मन पुणीसे मोकळे केले. नदीचे काठ भिजल्याचा तुला. नदी भिजलेलीच असते, लबाला भरलेली असते. काठ भिजण्याचा कुठे संबंध येतो तसा? रुळण्यात आली नाही येत, पण भिजतात. तिच्या पाशी स्वतःचे मन कुणीसे मोकळे केले. नदीचे काठ भिजल्याचा तुला अंदाज आला ना तुला. अजून एक शेवट. तिच्या गाण्यामध्ये नाही, त्याच्या आधी अजून एक शिर बघा. शिकारी त्याचा आपला डाव असतो, पण सावजही कधी कधी गाफील नसतात, ते हुशार असतात. सावज सुद्धा हुशार असतात. ते कसं शिकाऱ्याला गंड होतं याचा नमुना आहे. हा शेर होती, उत्तम शेर. शिकारी फास तुटलेला ठशांचे माग पुसले. शिकारी फास तुटलेला ठशांचे माग पुसलेले. तुझे सावज निसटल्याचा तुला अंदाज आला ना. तुझे सावज निसटल्याचा तुला अंदाज आला ना. आणि अशोक तिच्या गाण्यामध्ये साधा तुझा उल्लेखही नव्हता. 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 तुझे संदर्भ पुसल्याचा तुला अंदाज आला. तुझे संदर्भ